देवसुद्धा श्रीमंताचा असतो असं लोक म्हणतात, पण खरी गोष्ट अशी आहे की गरिबाच्या झोपडीतला देव शांतपणे राहतो आणि श्रीमंताच्या दरबारातला देव सोनेरी चौथऱ्यावर बसतो। मंडळी, देव कधीच फरक करत नाही बर का, पण माणसांची दृष्टी बदलत असते। श्रीमंत देवाला मोठमोठे मंदिर बांधून देतात, तर गरीब देवाला खरी श्रद्धा व भक्ती देत असतो। कोणाकडे पैशांची सजावट असते तर कोणाकडे मनापासूनची प्रार्थना असते। देव दोघांचंही सारखंच ऐकत असतो, पण ज्या मनातून ओसंडून वाहणारी श्रद्धा येते ना, त्या एका गरीबाच्या हात जोडण्याने सुद्धा सोन्याचे लाख दिवेही फिके पडतात। त्यामुळे मंडळी, खरा देव श्रीमंतीचा नसतो, तो त्या प्रत्येकाचा असतो ज्याच्या मनात खरी भक्ती व श्रद्धा असते। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची। आणि हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे दुसऱ्या माळीचा। नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता उठले मी, पण बाहेर लवकर आलेच नाही, कारण फौजी साहेब खूप ओरडतात मला। पावसा पाण्याची भीती वाटते म्हणतात, इचू काटायची, खूप अंधार असतो आणि पाऊस चालूच होता सकाळपर्यंत। त्यामुळे म्हणले बाहेर जाऊ नको, काय आवरायचे ते घरात आवर तू, आणि उजाडल्यानंतर मग बाहेर जा म्हणले। तर मग मी घरातच आवरत बसले आणि मग आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं आणि मग बाहेर आले उजाडल्यानंतर। फौजी साहेबांनी मला बाहेरचं झाडून पण नाही दिलं, म्हणले मला पोर्च धुवून काढायचे, कारण 2 दिवसापासून लगातार पाऊस चालू होता ना, ते झाडांचे पानं वगैरे सगळे गळाले होते, त्याच्यात खूप राडा झालेला होता। म्हणले मी धुवून काढायचे मला, तर तू काही झाडून घेऊ नको म्हणले। तर मी झाडून नाही घेतलं आणि मग लागले झाडांची फुलं तोडायला। तर नवरात्रीचा दुसरा दिवस होता, रंग लाल होता, पण घटाला माळ ही पांढऱ्या फुलांची घालायची होती। तर मग मी फुलं तोडले झाडांचे। सकाळ संध्याकाळ उंबरठ्याजवळ मी धूप लावत असते ना, तर धूप लावली मी। त्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूची जी भिंत आहे ना, तिथं कुंकवाने मी स्वास्तिक आणि शुभलाभ काढत असते। तर शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमेला तर काढतच असते, पण आता नवरात्रामध्ये तर आपण जसा वेळ मिळेल तसं आपण रोज दिवसाडा जरी काढलं तरी पण चांगलंच आहे। त्यानंतर लागले मी हळदीचं लेपन करायला। तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई, हळदीचं लेपन करायला तू कोणती हळद वापरते? तर ताईंनो, आजकाल बाजारातल्या हळदीमध्ये पण केमिकल किंवा असं कलर वगैरे असं म्हणतात, मी काय पाहिलं नाही पण असं म्हणतात। त्यामुळं फौजी साहेबांच्या मित्राच्या इथून आम्ही 2-3 किलो हळकुंड आणून ते दळून आणलेत। तर त्या हळदीचं लेपन करायला लागले ना उंबरठ्याला, अजिबात व्यवस्थित लेपन होत नाही बरं का ताईंनो, कारण ती हळद आहे ना एकदम अशी एकदम बाजारातल्यासारखी एकदम फाईन होत नाही, जरा थोडी थोडी रवळच असती। त्यामुळे त्या हळदीने ना, हळदीचं लेपन अजिबात व्यवस्थित होत नाही ना, त्यामुळे मी बाजारातली जी हळद मिळते ना पॅकेटची, त्या हळदीनेच हळदीचं लेपन करत असते। तर एकदम असा गालिचा तयार होतो आपल्या उंबरठ्यावरती आणि एकदम पिवळी धमक वाटते। आणि 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई, श्रीयंत्राची स्थापना केली तर चालतं का नवरात्रामध्ये शुक्रवारी? तर ताईंनो, नवरात्र या काळामध्ये देवीची भक्ती, शक्ती व ऊर्जा यांचा अतिशय सकारात्मक अनुभव भूतलावर जाणवत असतो असं म्हणतात। नवरात्राच्या काळामध्ये श्रीयंत्राची स्थापना म्हणजे सुवर्ण योगच म्हणावा लागेल। म्हणून तर नवरात्रामध्ये देवीची स्थापना म्हणजे श्रीयंत्राची स्थापना तुम्ही केलेलं खूपच चांगलं। आणले काय डबे? आणले नाही तर किती आणले? 5-6 आहेत। हा का? छोटे मोठे हा ना? अरे वा, सगळं सामान मिळणार। घेतलंच मोठा आणला ते कपडे बाकीचे बारी। तर फौजी साहेबांनी हे प्लास्टिकचे मोठाले छोटाले असे डबे आणलेत। आपल्या खालच्या स्टोरूममध्ये सगळं देवाचं सामान मला व्यवस्थित जिथल्या तिथं सेट करायचं ना, त्यासाठी। तर पाठीमागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं देवाचं साहित्य मी कसं काय व्यवस्थित ठेवत असते। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होते की कपडे वगैरे ठेवण्यासाठी असे डबे वगैरे आण। तेव्हा नाही आणले मी डबे, पण आता आपल्या खालच्या स्टोरूममध्ये चांगली जागा मोकळी झाली, सगळं सामान वर गेलंय ना, हे स्टोरूम जरा मोकळं झालंय। तर तिथे एक छोटं रॅक पण बनवून घेतलंय मी देवाचं सामान ठेवण्यासाठी ना, तेच देवाचं सामान भरण्यासाठी मला हे डबे पाहिजे होते, फौजी साहेबांनी आणलेत। आता एवढे 1-2 दिवसात ते सामान मी व्यवस्थित सेट करेन स्टोरूममध्ये त्या डब्यांच्यात, आणि मी तुम्हाला दाखवण पण कसं ठेवलंय कसं नाही। आता पावसाचं वातावरण होतं ना, त्यामुळं असं रांगोळी काढली की सगळी चिडचिड होते त्याच्यावर पाऊस आल्यावर। त्यामुळं असा गोलसर पुठ्ठा होता माझ्याकडं कार्डबोर्ड, त्याच्यावरच मी मस्त छोटीशी रांगोळी काढली
आणि उंबरठ्यात हळदीचं लेपन करून तिथं पण थोडी रांगोळी काढली. तसं तर मला फरचीवर असं हळदीने सारून त्याच्यावर रांगोळी काढायलाच आवडतं, पण आता पाऊस कधी येईन काय सांगता येत नाही. थोडा वेळ उघड दिलं होतं पावसाने फक्त, त्यामुळं मी आता हे पुठ्ठ्यावरच रांगोळी काढली होती. आता घरात आल्यानंतर मी माळ बनवायला लागले ना. आकाश म्हणला आज नाश्त्याला जेवणाला काय करणार आहे तू? म्हणलं बनवते काहीतरी. तर म्हणला तुला काय बनवणार आहे? म्हणलं मी भगर बनवणार आहे. तर त्यांना भगर खूप आवडती मुलांना. तर म्हणले बाकीचं काहीच नको करू, आपल्याला सगळ्यांना भगरच बनवतो. तर मग मी आधी भगर शिजायला घातली. एक बटाटा कापला, त्यानंतर हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट घालून चवीनुसार मीठ घालून शिजायला घातली भगर. आणि त्यानंतर म्हणलं मग घाटाला माळ घालते, कारण आपल्याला दम निघतो उपवास असल्यावर, पण मुलांना नाही निघत. तर मुलांनी उपवास नाही धरला, पण ते माझ्याबरोबर असं उपवासाचं खात असतात, त्यांना आवडतं. तर पांढरे फुलं मी मोगऱ्याचे पण काढले होते आणि तगराचे पण काढले होते, पण तगराच्या फुलांची माळ करायला लागले मी. आणि घाटाला माळ घालायची म्हणलं ना, सुईने फुलं कधीच ववायची नसते, सुई लावायचीच नाही. अशा गाठी बांधूनच आपल्याला माळ तयार करायची असते आणि घाटाला घालायची असते. तर घटाला माळ घातली, देवपूजा झाली, त्यानंतर स्वयंपाक झाला. स्वयंपाकानंतर भांडे घासून किचन क्लीन करून घेते म्हणलं. त्यानंतर मग बाकीचे छोटे मोठे कामं राहिलेले ते करून घेते. तर काम झालं दुपारपर्यंत. त्यानंतर अर्धा एक तास आराम झाला आणि घटस्थापनेचा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ होता ना, तर तो एडिट केला आणि एडिट करायला व्हॉइसिंग करायला संध्याकाळ झाली. मग संध्याकाळी तो व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर मग राजू पण आला कामावून, त्याचा मित्र पण आला. त्याचा मित्र म्हणजे आमचा गावाकडलाच एक गणेश, माझा क्लासमेटच आहे तो. इथं जवळच राहिला आहे ना, त्यामुळं तो असं फिरत फिरत येत असतो. तो पण आला होता, त्याला चहा बनवला. चहा घेतल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी झाल्या थोड्याशा आणि त्यानंतर मग दिवाबत्तीचा टाईम झालाच होता. राजू म्हणला चल आपण दिवाबत्ती करू, मग मी पण थोडंसं फिरून येतो म्हणला बाहेरून. तर दिवे लावले बरेचसे आम्ही, कारण असं सणसुद्धा असलं दिवे लावलेलं खूप छान वाटतं. तसं तर मी सकाळ संध्याकाळ दिवे लावत असते, पण असं नवरात्रात आहे ना बरेचसे दिवे लावत असते. तर राजू पण मला दिवे लावू लागत होता. तर पाठीमागं पण एक दोन कमेंट होत्या, जशी दिवाळी तू एवढे दिवे लावती. तर कसं आहे ना, आपल्या अंगणामध्ये जर दिवे लागले ना सकाळ संध्याकाळ, एवढं पॉझिटिव्ह इतकं छान वाटतं ताईनं. ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतोय ना ते आपण करायचं. त्यामुळे माझ्या अंगणामध्ये रोज दिवाळी मी अशी साजरी करत असते, भरपूर दिवे लावते. शमीच्या झाडाजवळ दिवा, तुळशी वृंदावनामध्ये, त्यानंतर खाली पण एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे ना, तिथं दिवा लावते, दारामध्ये लावते, खिडकीमध्ये लावते. असे 4-5, 5-6 दिवे मी लावत असते सकाळ संध्याकाळ. आणि आपल्या घराच्या आजूबाजूला आपण भरपूर झाडं लावलेले आहेत ना, त्यामुळं भरपूर वेळा कमेंट असतात की ताई तुम्ही एवढे झाडं लावलेत. आणि घराच्या आसपास पण मोकळा एरिया आहे ना भरपूर, तर इचुकाटा येत नाही का, इचुकाटा येऊ नये यासाठी तुम्ही काय करता काय नाही ते सांगा. तर पहिल्यापासून जे आपले व्हिडिओ पाहतात ना त्यांना नक्कीच माहीत असेल मी काय वापरते घराच्या आसपास इचुकाटा येऊ नये यासाठी. पण नवीन जे ॲड झालेले आहेत ना ताई मावशी माझ्या मैत्रिणी, त्यांना माहीत नाही, तर त्यासाठी पुन्हा सांगते. तर शेती कामाचे जे औषधं मिळतात ना तिथं थायमीट म्हणून तुम्हाला मिळून जाईल. थायमीटर नाव आहे त्या औषधाचं. 100 रुपयाला 1 किलो मिळून जातं. तर त्याचे असे दाणे दाणे असतात पहा. तर घराच्या आसपास आम्ही टाकत असतो थोडंसं, ते त्याच्या वासाने इचुकाटा येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये ते धुवून जातं ना, त्यामुळे आम्ही काय करतो अशा कॉटनच्या कपड्यामध्ये छोट्या छोट्या पोटल्या बांधतो, गठुडे बांधतो आणि ते झाडाच्या कान्याकोपऱ्याला टाकून देतो. त्यानंतर वेल आहे ना आपला नागवेलीचा वेल, त्यानंतर मधुमालतीचा वेल तिथं असा लटकून देतो, म्हणजे त्याच्या वासाने इचुकाटा जवळ येत नाही. तर आम्ही 4-5 वर्ष म्हणजे 5 वर्ष होऊन गेला आता इथं राहायला आलेलो, तरी पण काहीच नाही जाणवलं, कारण एवढी काळजी आम्ही घेत असतो त्यामुळं काहीच नाही जाणवत. कारण त्या औषधाचा एवढा डार्क वास आहे ना, ते पोटलीत बांधून जर आपण एखाद्या झाडाच्या बुडाला ठेवलं ना, त्या वासाने तिथं इचुकाटा अजिबात येणार नाही. पुढल्या 1-2 व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवून तुम्हाला मी पोटल्या त्या कसं बांधतो औषधाच्या काय, कारण एवढा पाऊस झाला आणि 4-5 दिवसात त्या पोटल्या बांधलेल्या आम्ही सगळं त्याच्यातलं औषध विरघळून गेलंय, आता पुन्हा बांधावं लागते. तर तुम्हाला नक्की दाखवून मी. आता हे पहा मी आलू पराठा करत होते. संध्याकाळचं पण आलू पराठा लागतो यांना बघा. आता आकाशला तर एवढा आवडतो ना, आकाशबरोबर बाकीच्यांना पण भरपूर आवडतो. 2 टाईम जरी आलू पराठा दिला ना यांना खायला तरी पण खाते. मला दिवाबत्ती करूस्तोवर आकाशने बटाटे शिजायला घातले होते, सागरने कांदा पण कापून ठेवला होता आणि राजूनी त्यानंतर मला लसूण सोलून दिला. तर असं पटापट सगळे करू लागतात ना, मग स्वयंपाक पण पटकन होतो. तर मी पीठ मळलं, आलू पराठा केलाय आता.
आणि गरम गरम झाले की लगेच एका एकाला ते देतात आता, कारण गरम गरम छान लागतो खायला ना. तर यांना आलू पराठे करून देऊन मला उपवासाचं पण काहीतरी करायचं होतं. मामा आहे ना, मी टेरेस गार्डनवर जाऊन बसतो, झोका खेळत बसतो. त्याला म्हणून आणला मला काही काम होते खाली थांबतच नाही आता, वरच जाऊन बसतो नुसता. लयच आवडतं त्याला गार्डन. दे पप्पांना जा. आज परत आहे नको भारी काय आवडते काय. पावसाळ्यामध्ये मेथी भेटत नाही नको. मेथीची भाजी भुक्काची वर जाऊन बसतोय त्याला. कोण आपलं भांडे तोडलं पराठा आलू पराठे म्हणलं ना त्याला असं होतं मी कधी खाऊ कधी नाही, त्याला दम नाही निघत. स्वयंपाक झाला, सगळ्यांनी जेवण केले, सगळे निवांत झाले. त्यानंतर मग स्वयंपाकाचे भांडे घासते. म्हणलं किचन क्लीन झाला की मग माझं उपवासाचं काहीतरी करते. जेवढे बटाटे शिजले होते ना तेवढ्या बटाट्याचं मी भरीत केलं आणि आलू पराठा केला होता. 1-2 बटाटे शिजलेले ठेवायचे होते मला थालीपीठ करण्यासाठी उपवासाचं, तर ते ठेवलेच नाही, पुन्हा बटाटे शिजायला घातलेत. तर बटाटे घालून राजगिऱ्याच्या पिठापासून मी थालीपीठ बनवणार होते, तर त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते. तर एकदम असा वेळ नसला ना झटपट करायला बरं आहे आणि छान लागतं चटपटीत खायला एकदम, कारण उपवासाने तोंड एकदम असं पानचट पडलेलं असतं आणि चटपटीत खावंसं वाटतं. त्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घालून मस्त बटाटा घालून थालीपीठ बनवते. तर शेंगदाणे भाजले थोडेसे मी, कारण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट पण त्याच्यात घालायचा असतो, छान लागतं. आणि बटाटे पण शिजत होते, तर मला 2 बटाटे लागत होते, त्याच्याबरोबर मी अजून 2-4 बटाटे शिजायला घातले, कारण सकाळचं सागरला कॉलेजला जायचं असतं ना, तर त्याला थोडंसं भरीत बनवून देता येईल म्हटलं डब्याला, चपाती भरीत. त्यामुळं मग ते 2-4 बटाटे जास्त शिजायला घातले होते मी. तर 2 बटाटे मी असं खिसून घेते आता. तर गरम गरमच होते बटाटे, तेच मी खिसून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे भाजले होते ना, तर त्याचे थोडेसे टरपाले काढले मी आणि मिक्सरला आबडधोबड फिरून घेते. आता हिरवी मिरची आणि शेंगदाणे असं मी आबडधोबड मिक्सरला वाटून घेतलं आणि बटाटा खिसून घेतलाय ना त्याच्यामध्येच घालते आता हे पण. आपल्याला तिखट कसं लागते त्यानुसार आपण हिरवी मिरची घ्यायची. आणि हे राजगिरा आटा आहे ना, आयतच पॅकेट आणलेलं आहे मी, तर त्याचं राजगिऱ्याचं पीठ मी याच्यात घालते आता. छान होतं बरं का थालीपीठ, आणि ह्या पिठापासून आपल्याला भाकरी पण बनवता येते गूळ वगैरे घालून. तर राजगिऱ्याचं पीठ घातलं त्याच्यामध्ये मी, आणि कोमट पाण्यामध्ये मळायचं असतं ते, म्हणजे छान बाइंडिंग येते त्याला. तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं थोडंसं मी आणि चवीनुसार मीठ घातलंय. आता हे सगळं थोडंसं हलवून घेते आणि कोमट पाणी थोडं थोडं घालत आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा आहे, म्हणजे आपण चपाती बनवतो ना अगदी तसंच पीठ मळायचं आहे आणि थालीपीठ करायचं आहे. तर ते कसं करते मी पुढं दाखवतेच आता. गरम पाण्यामध्ये पीठ मळलं ना त्यामुळे इतकी छान बाइंडिंग आली ना या पिठाला, तर मस्त असं थालीपीठ झालं जातंय. आता या सिलिकॉन मॅटवर ते काही चिपकत वगैरे काहीच नाही, तरी पण थोडंसं तूप लावायचं आणि हातानेच असं थोडंसं थापायचं आणि ते हाताने उचलता पण येतं बरं का. तर जास्त मोठं नाही करायचं, म्हणजे ते अलगद आपल्याला उचलता येईल. मोठं जर केलं तर ते थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकता येणार नाही. तर हातानेच असं मी थोडंसं थापून घेतलं, तुम्ही बघू शकता. तर हे सिलिकॉनचं मॅट आहे ना चपात्या भाकरी टाकण्यासाठी इतकं भारी आहे ना, एकदम हायजेनिक आहे बरं का ते. तर स्वयंपाक करण्यासाठी सिलिकॉनची स्पॅच्युला पण भरपूर वापरतात बरं का. आपल्याला तर ते गरम पण नाही करायचं, त्याच्यावरती आपल्याला फक्त चपाती लाटायची, भाकरी थापायची, बाकी काहीच नाही. धुवायला तर एवढं सोपं आहे, ते पाण्याखाली धरलं की लगेच ते निघून जातं सगळं, आणि ते म्हणजे ओलं पण राहत नाही, असं झटकलं की सगळं पाणी निघून जातं ते. आणि आता मी थालीपीठ बनवलं आणि त्याच्यावरती अजिबात काहीच चिपकत नाही त्याला, ते नॉनस्टिकी सारखंच काम करतं. तर थालीपीठ मी असं हाताने थापवलं आणि तव्यावरती टाकले. थोडंसं गावरान तूप घालून मी ते एकदम खरपूस भाजवते मंद आचेवरती. आता तोपर्यंत दुसरं थापून घेते. तर एवढं भारी थालीपीठ होतं ना ताईंनो, तुम्ही बघू शकता. एकदम असं उलथवता पण येतं, चिपकत नाही, काहीच नाही. तर हे थालीपीठ नुसतं खाल्लं तरी पण छान लागतं बरं का खायला.
आपण दह्याबरोबर पण खाऊ शकतो किंवा भेंडीच्या भाजीबरोबर, बटाट्याच्या भरताबरोबर असं कशाबरोबर पण खाऊ शकतो. तर एकदम छान लागतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.